ह्या विषयाची समस्या स्त्रियांना जास्त आहे. आता आपण ऐकतोय आजकाल स्त्रियांमध्ये PCODचा प्रॉब्लेम होतोय, PCOS, PCOD किंवा थायरॉईडचा इश्यू आहे, इरेग्युलर पिरियड्स किंवा हिमोग्लोबिन लगेचच कमी होतं आजकाल बायकांमध्ये, थकवा जाणवतो, मॉर्निंग सिकनेस. हे सगळं काय आहे? इतकं अचानक हे सगळं प्रमाण का वाढलं असावं ह्याचा विचार आपण केला पाहिजे. मी पुन्हा पुन्हा हे उदाहरण देते. आपली आजी बघा किंवा आपण गावाला जायचो त्यावेळेला त्या बायका कधी थकलेल्या आपल्याला दिसायच्या नाहीत. आज मी माझ्या आजूबाजूचं वातावरण असं बघते की जेवणही बाहेरनं रोज मागवलं जातं. म्हणजे पोळ्या असतील, भाकऱ्या असतील, अर्धं जेवण बनवलं जातं, पण अर्धं करायचा कंटाळा येतो म्हणून बाहेरनं मागवलं जातं. हा नक्की प्रकार काय होतोय? सकाळी उठल्यानंतर जशी आपली आई म्हणा किंवा आपले वडील म्हणा, माझे आई वडील पण सकाळी उठल्या पहिले ब्रश करून झालं, चहा पिऊन झाला की लगेच हातामध्ये झाडू घेऊन अख्ख्या घराचा कचरा काढायचे न थकता. परत ते अंगण स्वच्छ करणं, कचरा स्वच्छ करणं, सगळा पसारा आवरण्यापासून ती जी एक ऊर्जा आपल्याला पूर्वी दिसत होती ती आजकाल बायकांमध्ये दिसत नाही आहे. बायकांमध्ये मला असं अजिबातच म्हणायचं नाही की हे काम फक्त बायकांचं आहे. ज्या हाऊसवाईफ्स आहेत त्या लवकर थकत आहेत, त्यांना थोडंसं कामाचं प्रेशर आहे, तणावाचं प्रेशर आहे. नक्की काय मुद्दा आहे आपल्याला माहीत नाही, पण ह्या विषयावरती आज बोलणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्याचं मेन कारण असेल लाईफस्टाईल. शहरी भागातच नाही तर आपण ग्रामीण भागामध्ये गेलो तर सगळ्या सुविधा आजकाल उपलब्ध झालेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की आताचं मॉल सिस्टीम जे आहे ते थोडं कुठेतरी कारणीभूत आहे असं मला वाटतं. पण कारण की एव्हरी वीकेंड आपल्याला जायला कुठेच जागा नसते. हे मी बोलते आता ते शहरी विभागातलं बोलते. ट्रॅफिक खूप असल्या कारणाने कुठेतरी सॅटर्डे संडे जरी जायचं म्हटलं तरी सुद्धा हा विचार येतो. आणि 2 दिवसासाठी वीकेंडला जरी आपण बाहेर कुठे गेलो फिरायला तरी सुद्धा आउटसाईड फूड जास्त खाल्लं जातं आहे, ऑर्डर केलं जातं आहे. आणि तितका तो सात्विकपणा आपल्या अन्नामध्ये राहिलेला नाही आहे. जी सात्विकता आपल्या अन्नपूर्णेमध्ये म्हणजे जी अन्नपूर्णा जेवण बनवत होती ती सात्विकता जिच्यामध्ये ज्या स्त्रियांमध्ये होती ती आता कुठेतरी डळमळीत झाली आहे, ती नाही असं मला वाटतं. म्हणजे मी हे स्वतः बघते, म्हणजे हे फक्त बोलत नाही, मी स्वतः बघते की ज्यावेळेला मी मॉलमध्ये जाते त्यावेळेला समजा स्वीट जरी खावंसं वाटलं, स्वीट काहीतरी स्वीटचं क्रेविंग जरी झालं तरीसुद्धा कोणीही पटकन हा विचार करत नाही की बाजूला ज्यूस सेंटर पण आहे तिथं ज्यूस आपण एखादं घेऊ शकतो. समहाऊ चॉईस केलं जातं डोनट, चॉईस केलं जातं पेस्ट्री, चॉईस केलं जातं चॉकलेट, चॉईस केलं जातं आईस्क्रीम. सो मला असं वाटतं की हा कुठेतरी ताळमेळ आपला तुटलेला आहे, सुटलेला आहे. म्हणून ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट, चुकीच्या लाईफस्टाईलचा इम्पॅक्ट हा पूर्णपणे स्त्रियांवर पडतो आहे. PCODच नव्हे तर मला असं वाटतं आजकाल पिरियड्स जे 12 वर्षाला येत होते मुलींना ते आजकाल 10-11ला यायला लागलेत. आणि मेनोपॉजचा जो पिरियड आहे जो पूर्वी 50-55 होता जो डिरेक्टली आता 40च्या आतमध्ये यायला लागला आहे. म्हणजे 35 झाल्यानंतरच मेनोपॉजचा त्रास मुलींना सुरू झालेला मी बघितला आहे बायकांना की चिडचिड होती आहे, पिरियड्स इरेग्युलर झालेले आहेत, 2 महिन्यांनी डिरेक्टली पिरियड्स येत आहेत तर ब्लड फ्लो जास्त नाही आहे, अचानक कमी आहे, अचानक वाढतो आहे, 15 दिवसानंतर पिरियड्स येत आहेत आणि पहिल्या दिवशी काहीच नाही, मग दुसऱ्या दिवशी ब्लिडिंग जास्त होणार, परत तिसऱ्या दिवशी थांबणार. हा अतिशय गंभीर विषय आहे आणि ह्याच्यावर कुठेतरी सोल्युशन निघालं पाहिजे. मला असं वाटतं ह्या सगळ्याचं मेन मूळ कारण आहे झोप आणि चुकीची लाईफस्टाईल. तर आता मी एक छोटासा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे ज्यांना झोप येत नाही. मुळातच ना आजकाल ही स्टाईल झालेली आहे. 11 वाजलेत काय झोपायचं आहे, 11:30-12पर्यंत झोपूया ना. आणि शनिवार रविवाराला तर असं वाटतं उद्या सुट्टी आहे, मग तर आपण काय 10 वाजेपर्यंत लोळत पडू शकतो. बिंदास पिक्चर बघायला जाऊया, काहीतरी बिर्याणी खायला जाऊया, चल ना बाहेर राऊंड मारून येऊया. मग तिथे चहा प्यायला जातो, कॉफी प्यायली जाते. सो कुठेतरी चुकीच्या सवयींना सुरुवातच इथून होते. मला असं म्हणायचं नाही असं की तुम्ही लाईफ जगू नका किंवा लाईफ एन्जॉय करू नका. तुम्ही म्हणाल की हिचं काय सतत डाएट आणि लाईफस्टाईलवरती काय प्रॉब्लेम आहे. मला असं म्हणायचं तुम्ही नियम बाळगूनही तुमचं लाईफ खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकताच. म्हणजे 2 वाजता रात्री तुम्ही बिर्याणी खाल्ली म्हणजे तुम्ही तुमचं लाईफ मस्तपैकी एन्जॉय करताय असं होत नाही. किंवा तुम्ही उशिरा 12 वाजता उठलात म्हणजे माझं लाईफ मी मस्त एन्जॉय करतो, उशिरा उठतो, मजा येते, तर त्याला लाईफ एन्जॉय करणं म्हणत नाहीत. लाईफ एन्जॉय करण्याच्या व्याख्यासुद्धा वेगळ्या आहेत. त्याच्यानंतर आपण याबद्दल पुढच्या एपिसोडमध्ये आपण बोलूच. पण मला असं वाटतं आत्ता आपण कॉन्सन्ट्रेट करूया की हे जे स्त्रियांचे प्रॉब्लेम्स येत आहेत त्याच्यावरती एक प्रॉब्लेमवरती काय सोल्युशन आपल्याला काढता येईल. आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे की एकाग्रतेने लवकर झोप येण्यासाठी, निद्रानाशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी
काय करू शकतो आपण, तो प्रकार मी तुम्हाला दाखवते. आणि ह्याच्यानंतर एक प्रकार दाखवणार आहे जो बायकांना थायरॉईडमध्ये उपयोगी ठरेल. थायरॉईड तर म्हणजे मला असं वाटतं की आज काही 10 बायकांच्या पुढे पटकन एक बाई दिसते ती थायरॉईड तिला असतोच असतो. त्याच्यामुळे वेट कमी किंवा जास्त, हायपो किंवा हायपर, दोनपैकी एक थायरॉईड झालेला असतो. तर त्याच्यावरती ही उत्तम आसन आहे. 100% त्याचा तुमच्या थायरॉईडवरती थायरॉईड कंट्रोल राहण्यामध्ये मदत होईल. जी रोज तुम्हाला गोळी घ्यावी लागते त्याची गरज पडणार नाही. तर सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते निद्रानाशावरती एक छान आसन तुम्हाला दाखवते, ते बघून घ्या. फक्त 10 मिनिटं आधी तुम्ही बेडवर जेव्हा झोपाल त्यावेळेला तुमची मान जिथे बेड संपतोय त्याच्याही पुढे गेली पाहिजे. दाखवते. अशा पद्धतीने पूर्ण मान रेस्ट करायचे. तुमचं ब्लड सर्क्युलेशन मेंदूपर्यंत पोचतं आणि तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी मदत होते. 5 ते 8 मिनिटं, फार तर 10 मिनिटं जरी तुम्ही हा उपाय केलात, सलग काही दिवस करा, तुम्हाला शांत झोप लागायला सुरुवात होईल. तर आता मी तुम्हाला दाखवलं निद्रानाशावरती उत्तम उपाय. खरं तर एक 5 ते 10 मिनिटं झोपायच्या आधी फक्त हा उपाय करायचा आहे किंवा हा प्रकार करायचा आहे की जेणेकरून 5व्या ते 10व्या मिनिटाला तुम्हाला खूप शांत झोप लागेल. तुम्ही म्हणाल की काय आता शांत झोप जरा वेळाने तर लागतेच, पण खरं सांगू का, ही 8 तासाची, चला किमान 6 तासाची सलग साऊंड स्लीप अत्यंत गरजेची आहे. या एका झोपेवरती आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मग त्याच्यामध्ये हेल्थ असो, तुमचं वजन, वेट मॅनेजमेंट असो, डाएट असो, तुमचं सगळं ह्याच्यावरती डिपेंड असतं. तुम्ही जर 8 तासाची किंवा 6 तासाची नीट झोप घेतली नाहीत तर मुळातच तुम्ही लवकर उठत नाही. लवकर उठल्यावरती तुमचा दिवस लवकर सुरू होत नाही. जे पौष्टिक अन्न सुरुवातीला, दिवसाची सुरुवात झाल्यानंतर तुमच्या बॉडीला जे गुणकारी हवं असतं, जे पौष्टिक अन्न हवं असतं, ते जर पहिलं डाएट तुमच्या स्केड्यूलमध्ये नसेल आणि ते जर तुमच्या पोटात गेलं नाही तर तिथेच मेन प्रॉब्लेम सुरू होतो. आता होतं काय, समजा तुम्ही उशिरापर्यंत जागलात तर तुमच्या ब्रेकफास्टची वेळच स्किप होते. जे तुम्ही सकाळी उठल्या फ्रूट खात असाल, गरम पाणी प्यायल्यानंतर फ्रूट खात असाल किंवा ड्रायफ्रूट्स भिजवलेले खात असाल किंवा नाश्ता त्याच्यानंतर थोड्या वेळाने करत असाल तर ते पूर्णपणे स्किप होतं आणि डिरेक्टली ते 11 वाजता तुम्ही खायला जाता. मग ते स्किप केलं जातं कारण की 1:30 वाजता तुम्हाला जेवायचं असतं किंवा जेवणाची वेळ जवळ येणार असते. होतं काय, यामधला जो मेन भाग आहे गुड कॅलरीजचा म्हणा किंवा आपण म्हणतो की सुरुवातीला नाश्ता केल्यानंतर जी ऊर्जा तुम्हाला हवी असते दिवसभराची ती तिथे कट होते. तुम्ही डिरेक्टली बसता जेवायला. बरं, जे प्रमाण तुमचं जेवणाचं आहे ब्रेकफास्ट न केल्याने ते प्रमाणही हलतं. सो तुम्ही जेवायला जेव्हा बसता त्यावेळेला तुम्हाला एक वेगळी जास्त भूक लागलेली असते जी रोज लागत नाही. सो ते तिथे तुमचे काब्ज वाढतात. तुमचं फायबर जरी जास्त होत असलं तरी तुमचे काब्ज वाढतात. तुम्ही पोळी खात असाल तर ऑफकोर्स कंपॅरेटिव्हली फायबरचं प्रमाण कमी राहतं आणि काब्सचं प्रमाण वाढतं. म्हणजे तुम्ही समजा एक पोळी खात असाल तर तुम्ही ब्रेकफास्ट केला नाही, त्याच्यामुळे एखादी पोळी तुमची जास्त खाल्ली जाते. सो तुम्ही ॲट अ टाईम जास्त खाण्याकडे भर देता. दुपारचा लंच पिरियड एक तर थोडा मिस झालेला असतो, त्यात तुमचा फूड कंटेंट आणि चुकीचं जास्त खाल्लं जातं आणि अशा वेळेला तुम्ही कधीही बघाल ज्याला भूक जास्त लागते ना त्यावेळेला भात खावासा वाटतो, म्हणजे पोळीवरती पोट भरत नाही. हे सगळं होतं एक मील तुम्ही मिस केलं म्हणून. तुम्ही सकाळचा ब्रेकफास्ट मिस केला त्याच्यामुळे तुमच्या कॅलरीज या दुपारच्या जेवणामध्ये वाढल्या जातात. ऑफकोर्स तुम्ही टी टाईममध्ये जरी तुमच्यावरती तुम्ही कंट्रोल ठेवलात आणि एखादा फक्त शुगर फ्री जरी तुम्ही चहा प्यायलात तरी संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला परत तीच भूक लागते आणि झोप न झाल्या कारणाने मे बी रात्रीच्या वेळेला सुद्धा तुमचं असं होतं की नाही यार काल माझी झोप जास्त झालीच नाही आहे, सो मला आता लवकर झोपायचं आहे. सो तेही तुम्ही टायमिंग चेंज करता आणि ते सगळं तुमच्या डायजेशनवरती येतं. तुमची पचनसंस्थाच पूर्णपणे बिघडते. तुमचं जे सर्कल असतं ना, जे व्यवस्थित चाललेलं असतं ते पूर्णपणे बिघडतं. हे अडथळे येण्याचं मेन कारण आहे तुमची झोप. हे झालं खाण्याच्या बाबतीत. आता अजून सांगायचं झालं तर तुमचं कामात लक्ष लागत नाही. म्हणजे हे मी स्वतः अनुभवले. ज्याला नाईट शूट असेल किंवा उशिरा मी झोपले असेल तर दुसऱ्या दिवशी तो दिवस वेस्ट झाल्यासारखा होतो. म्हणजे तिथे कुठली ऊर्जा नसते, कुठली एनर्जी नसते, इंटरेस्टच राहत नाही. म्हणजे बाहेर जाण्यातही इंटरेस्ट राहत नाही, घरामध्ये कंटाळा येतो, सगळं ड्राउझी फील होतं. मग आपण जे ड्राउझी फीलने जे खातो ते अन्न शरीराला तुमच्यासाठी पोषक ठरूच शकत नाही.
सो सगळं तुमचं येतं ते तुमच्या अन्नावरती किंवा तुम्ही काय पोषण खाताय, तुमच्या शरीराला काय देताय त्याच्यावरतीच इम्पॅक्ट करतं. सो मुळातच तुमची सुरुवात कशी व्हायला पाहिजे, 8 तासाची मस्त झोप. मग तुम्ही 5 वाजता जरी उठलात तरी सुद्धा तुम्हाला पटकन एखादे 2-4 पदार्थ करायला सांगितले तर तुम्ही ते करू शकता. बट हे सगळं डिपेंड असतं तुमच्या झोपेवरती. सो मला असं वाटतं, जर तुम्हाला सुरुवातच चांगली करायची असेल तर आदल्या दिवशीची झोप 8 तासाची व्यवस्थित झाली पाहिजे. 8 नाही तर 6 तासाची साऊंड स्लीप तुम्हाला नक्की मिळाली पाहिजे. हीच सुरुवात इथून होते, त्याला तुमचं सायकल चांगल्या पद्धतीने कंप्लीट होतं.